मी देवानंद मिसाळ, राहणार पेडगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा इथला कायम रहिवासी आहे. तर साधारण 2019च्या दरम्यान 2019ला आमच्या कुटुंबामध्ये आमचे मेव्हणे नेहमीच येत जात होते. याच्या अगोदर येत जात होते. तर आम्हाला जरा कल्पना आली, की आम्हाला आमच्या सासूबाईंनी सांगितलं, की तुमच्या मेव्हण्याला किंवा माझ्या मुलाला असा विषय जरा व्यसनासंदर्भात, म्हणजे दारूच्या व्यसनासंदर्भात तो पूर्ण आहारी गेलेला आहे आणि तो वाया जाईल. याच्या संदर्भात थोडंसं जरा गावाला तुम्ही चौकशी करा किंवा काय कुठं काय औषध उपचार भेटतोय काय किंवा काय या संदर्भात मी जरा ट्रेस लावण्याचा प्रयत्न केला. मग मी गौ ऊर्जेच्या संदर्भात इथं मी या सेंटरवर येऊन मी थोडीशी भेट घेतली. डॉक्टरांशी मी चर्चा केली इथलं, व या संदर्भात काय करता येणार मी मेव्हण्याला मी स्वतः घेऊन आलो होतो इथं. तर त्या संदर्भात डॉक्टरांच्या समोर ट्रीटमेंट वगैरे झाली. मग त्या डॉक्टरांनी या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे सांगितलं, की काही दिवस तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. काही प्रकारचे वेगळ्या प्रकारचे, की ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे स्प्रे पाहिले नसतील किंवा अनुभवले नसतील. तर अशा प्रकारचे काही स्प्रे आहेत, की जे मानेवर राईटला आणि लेफ्टला या ठिकाणी मारायचे आहेत. तर अशा प्रकारचा तुमच्यावर उपचार केले जाणार आहेत. मी प्रथमतः अशा प्रकारचे स्प्रेच्या संदर्भात ऐकल्यानंतर आमच्या मेव्हणासुद्धा या विषयासंदर्भात तो थोडासा गफलत त्याला वाटले, की हे काहीतरी आपल्याला खोटं नाटं हे सांगून काहीतरी याचा दुरुपयोग करून आपल्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतील किंवा काय. आपण मला म्हणाला मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, की इथले ते फार जवळचे आहेत आणि ते फसवणार नाहीत. तर आरोग्याविषयी माणसाच्या हा फार जवळचा विषय असल्यामुळे आपण एक पळ आरोग्यामध्ये घालूया आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण करूया, की ज्याच्याकडून तुमचं कुटुंब सुखी समाधानी होईल. अशा प्रकारे माझ्या मेव्हण्याची समजूत काढली व त्याच्यातून मेव्हण्याला या ठिकाणी घेऊन ते सगळं ट्रीटमेंट वगैरे केली. काही ट्रीटमेंट घेतली, आम्ही स्प्रे वगैरे घेतले आणि त्या स्प्रे घेतल्यानंतर आमचा मेव्हण्याच्या मनात प्रथमतः ही शंका उत्पन्न नाही आहे स्प्रे काय. तर हे कसं काय आपण वापरायचं, मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. आपण हे औषध घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर आपण ते कसं या ठिकाणी म्हणजे उपयोगात येतं किंवा काय याचा आपण विचार पुन्हा करूया. मग याच्या माध्यमातून ते स्प्रे वगैरे आमच्या मेव्हण्याला आम्ही मारले. जसं ट्रीटमेंटमध्ये सांगितलं होतं त्या प्रकारे आम्ही उपचार वगैरे घेतले. उपचार घेतल्यानंतर साधारण 1-2 महिन्यानंतर आम्हाला थोडासा याचा अनुभव आम्हाला प्रत्यक्षदर्शी स्वतः आमचा मेव्हणा आणि आम्हाला यायला लागला, की याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा रिझल्ट आल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं, की त्याची हळूहळू झालेला माझा मेव्हणा तो व्यसनाधीनाच्या पलीकडे जाऊन त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची या ठिकाणी म्हणजे त्याच्या मनामध्ये सुद्धा या आशंका कमी होत गेली व त्याच्या माध्यमातून त्याचं जे व्यसन आहे ते पूर्णतः आत्ता संपूर्ण नष्ट झालेलं आहे. आता जवळजवळ 2019 सालापासून 2022 या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने एकदाही व्यसन या दाखवलं नाही. त्याच्यात अशा प्रकारची आशा म्हणून धन्यवाद.